दिवसेंदिवस मोटरसायकल चोरी आणि मोबाईल चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात होत असल्याने सदर गुन्ह्यांना आळा घालणे तसेच ज्या आरोपींनी गुन्हे केले आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेश केले होते। त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे या ठिकाणी दिनांक 10/3/2025 रोजी द्वारका सर्कल या ठिकाणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आपल्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार 2358 समीर शेख आणि 2349 राजेंद्र नाकोडे यांना गुप्त बातमी मिळाली की एक इसम काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर काही मोबाईल विकण्यासाठी येणार आहे। तर सदरची बातमी रविशंकर मार्ग या ठिकाणी येणार असे मिळाल्याने सदरची माहिती अंमलात दिल्याने आम्ही DB पथकाचे सपोलीस शिरसाट आणि त्यांचं पथक यांना सदर कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे API शिरसाट आणि त्यांचं पथक रविशंकर मार्ग या ठिकाणी सापळा रचून दबा धरून बसलेले असताना एक विना नंबर प्लेट मोटरसायकल संशयित मिळून आल्याने तर तिचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न केला, तो पळून जावं लागला। मग त्याला ताब्यात घेतला आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 3 मोबाईल मिळाले आणि जी गाडी आहे ती नंबर प्लेट नसलेली होती आणि मोबाईलचा अभिलेख तपासला असता जो आपल्याकडे मोबाईल चोरी गेला होता 19/25 त्या गुन्ह्यातील तो मोबाईल असल्याचे दिसून आले। त्याचप्रमाणे गाडीच्या कागदपत्राबद्दल विचारणा केली असता त्याने उडवडीचे उत्तर दिले आणि त्याचा अभिलेख तपासला असता ते अंबड पोलीस ठाणे या ठिकाणी चोरीस गेले असल्याचे दिसून आले। मग सदर इसमास आपण अटक करून त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे आपल्याला वेगवेगळ्या कंपनीचे 16 मोबाईल मिळून आले आणि तसेच 4 मोटरसायकल चोरीच्या मिळून आल्या। 4ही मोटरसायकल ह्या अंबड पोलीस ठाणे या ठिकाणाहून चोरीला गेलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जे मोबाईल मिळालेले आहेत तर त्या मोबाईलमध्ये जे 16 मोबाईल आहेत त्याच्यामध्ये इंद्रनगर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे, पंचवटी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे आणि आपल्या इथे गुन्हा दाखल आहे। असे 7 गुन्हे या आरोपी गुन्हे उडालेले आहेत आणि बाकी जे इतर मोबाईल मिळालेले आहेत तर ह्या पोलीस कस्टडी दरम्यान त्याचा जो इतर मोबाईल त्यांनी कुठून चोरी केले याबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत। सदर गुन्ह्याचा तपास हा ASI सोनार करत आहेत। ह्या जो गुन्ह्याचा तपास झाला आहे तर ह्या तपासासाठी माननीय CP सर, माननीय DCP सर, ACP सर यांचं अनमोल मार्गदर्शन मिळालं। तसेच मी आणि API जे सुधीर पाटील साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे आणि याबाबतचं रिवॉर्ड मी नक्कीच CP साहेबांना पाठवणार आहे। या गुन्ह्याचं कितीचा मुद्देमाल आहे सर? हा एकूण 3,72,000चा एकूण मुद्देमाल मिळाला आहे आणि 7 गुन्हे याच्यामध्ये ओपन झालेत आपले आणि आणखी ओपन होणार आहे त्याच्यामध्ये। आणि एक आहे की हा जो आरोपी आहे ह्या आरोपीची एक MOB म्हणजे प्रत्येक आरोपीची एक MOB असते की गुन्हा करण्याची पद्धत ज्याला आपण म्हणतो। तर हा आरोपी काय करायचा, रिक्षा स्टँडला रिक्षा उभ्या असतात बरोबर, तर त्या ठिकाणी जाऊन त्या रिक्षा चालकांना त्यांचाच मोबाईल घेऊन मी तुम्हाला भाडे मिळवून देतो आणि लोकेशन शेअर करतो मी तुम्हाला मोबाईलवरती असं म्हणून तो त्यांच्याकडून मोबाईल घ्यायचा आणि मोबाईल घेऊन मोटरसायकलवरती पळून जायचं। ही अशी त्याची गुन्ह्याची पद्धत आहे। मी नाशिक शहरातील रिक्षा चालकांना आवाहन करेन की जर कोणाच्या विरुद्ध म्हणजे कोणाकडून जर अशी त्यांच्या विरुद्ध जर अशी घटना घडली असेल तर त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरुद्ध तक्रार द्यावी। आरोपीचा इतिहास काय आहे? आरोपी हा रेकॉर्डवरील आहे, हा नाशिक रोड या ठिकाणी राहणार आहे आणि हा रेकॉर्डवरचा आरोपी, याच्यावरती यापूर्वी देखील असे गुन्हे आहेत। याच्यामध्ये काही जास्त अजून आरोपी मिळण्याची शक्यता? सध्या तरी एकच आरोपी निष्पन्न होतोय, हा एकटाच करतो असं दिसून येते। थँक्यू।